या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। पुण्यात हल्ला केला, गाडी फोडली, शाई ओतली तरी स्वतः निर्भय बनून सोलापुरात सभा घेऊन इतरांचं मनोबल वाढवणाऱ्या निर्भय बनो टीमचे सर्वांचे अभिनंदन। सहभागी सर्व नागरिक बंधू भगिनींचे धन्यवाद। या कार्यक्रमात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर कार्याध्यक्ष मनोज जलगुरवार, महिला अध्यक्ष प्रेमिलाताई तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, प्रवक्ते अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, देवाभाऊ गायकवाड, अंबादास बाबा करगुळे, तिरुपती परके बंडला, राज शलगर, शकील मौलवी, ॲडव्होकेट केशव इंगळे, नागनाथ कदम, हसीब नदाब, संजय गायकवाड, सागर उबाळे, राजेश झंपले, हारून शेख यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते। सोलापुरात निर्भय बनो सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह हजारोंची उपस्थिती होती। की बुद्धी नावाचा अवयव आपल्याला आहे हे विसरूनच जातील काही दिवसांनी, आणि म्हणून चिंताजनक परिस्थिती आहे। मग अशी मी भ्रष्टाचारी लोकांचा उल्लेख केला, त्याचे 90 नेते जवळपास आता संख्या वाढली आहे, कारण की जेव्हापासून अजितदादा त्यांच्यासोबत गेलेले आहेत ती संख्या वाढली आहे। साधारणतः 150 लोक असतील महाराष्ट्रातले जे भ्रष्ट आहेत। महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की ते भ्रष्ट आहेत, पण ते भारतीय जनता पक्षामध्ये। कृपा शंकर सिंग हे काँग्रेसचे नेते, त्यांच्यावर खूप गरळ ओकली गेली कारण की ते भ्रष्ट आहेत। नितीश राणे, अर्जुन खोतकर, शिवेंद्र राजे भोसले, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ, विजय गावित, भावना गवळी असे जवळपास 150 नावं आहेत ज्यांना भाजपने भ्रष्ट असूनही आपल्यासोबत घेतलेला आहे। महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे, तुम्ही भ्रष्टाचारी असाल तर एकदा भाजपमध्ये जा किंवा एकनाथ शिंदे सोबत। याचा आपल्याला वाईट वाटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। व्यावसायिक लोक, व्यापारी लोक आधीपासूनच सरकार सोबत काम करायचे, लायसनिंग ऑफिसर त्यांचे असायचे, ते सरकार सोबत विकासाच्या योजना आखायच्या। त्याच्यामध्ये यांची सगळी व्यक्तिमत्व शैली आपण बघितली तर आपल्याला दिसते की पंतप्रधान पदाचा सातत्याने अपमान करणारा माणूस आहे। इलेक्ट्रॉन बॉन्ड्स मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये कदाचित न्यायालयांमधील काही न्यायाधीश सुद्धा सहभागी आहेत अशी शंका आपल्याला। त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की इलेक्ट्रॉन बॉन्ड बद्दलचा डेटा द्या आम्हाला, पण तो सरकारने त्यांना दिला नाही। अपारदर्शकता आणि गंभीर असंतुलन अशा पद्धतीने सरकार माझी तब्येत आता मध्ये ताप पण त्यामध्ये काही नवली नाही। आम्ही ते पहिल्यांदा अनुभवलं की एका गाडीत आपण बसलो आणि लोक बॉनेटवर चढतात, कप्पावर चढतात, शाई फेकतात, अंडे फोडतात, त्यानंतर काचा फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मागून फायटर मारून काच फोडतात, त्यातून काठ्या घुसवतात आणि जखमी करण्याचा दुसऱ्यांना प्रयत्न करतात। आणि दुर्दैवाची गोष्ट असते की याच्यामध्ये पोलीस सहभागी आहेत। काँग्रेसनी किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी होते, आपल्याला माहिती आहे। काँग्रेस विरुद्ध आम्ही अनेकदा बोललेलो आहे। विश्वंभर मी असेल, निखिल वाघेंनी जेव्हा आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यांना विरोध केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे। शिवसेना मूळची जी आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे। पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये जिवंत होतं। आज भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते इतके असंतुलित आहेत की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही। त्यामुळे आमच्यावरचा हमला नाही, आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अराजक मारलेला आहे की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कोणीतरी कोणाला मारू शकतो। अहमदनगरमध्ये एखादा आरोपी आमदार असतो, त्याचे सगळेजण पाठराखे पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या मॉबनी घुसतात आणि खुर्ची सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात आरोप असताना। या अनेक गोष्टी पाहत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मुळात विरोधी विचारच टिकायला नको अशा स्वरूपाची यांची जी भ्रष्ट बुद्धी आहे त्याला आपला विरोध आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।